हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या एक सबस्क्रायबर सीमा देशमुख ह्या ताईने विचारले, मी घर सांभाळून MPSC परीक्षेची तयारी करतेय. आपल्याला माहित आहे, घर सांभाळून अभ्यास करताना मुलींना किती धावपळ होते. त्यामुळे माझ्यासारखे स्त्रियांसाठी थोडंफार मोटिवेशनल व्हिडिओ बनवा म्हणून ते लिहिले. तेवढ्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मेन, दॅट इज हाऊ टू कंटिन्यू स्टडी आफ्टर मॅरेज. हे MPSC UPSC असं नव्हे. तुम्ही आणि पुढे शिकणार असला तरी आणि काही करणार असला तर लग्नानंतर काय होते, घर संसार जबाबदाऱ्या असतात. आपण माहेरी असताना म्हणजे लग्नाच्या आधी सगळं काही आई करत असते. अगदी डबा सुद्धा हातात तयार येत असतो. पण सासरी आल्यावर तसं होत नाही. आपल्याला बाकी सगळ्यांचं करून ते मूल बाळ झालं की ते मुलाबाळांचं करून आपल्याला आपला अभ्यास पण पुढे ठेवावा लागतो. हो, ते काय करायचं मी तुम्हाला काही पॉइंट्स सांगणार आहे. अगदी लक्षपूर्वक ऐका. हे तुम्ही लक्षात ठेवलात ते तुम्ही अभ्यास तर करणारच, आणि जे तुम्हाला अपेक्षित आहे तर यश सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोटिवेटेड राहावा. नो डाऊट कधी कधी वाटते खूप कामं झाली, अयो नको हे सगळं सोडून टाकूया. नाही, तेवढे पुरता लगेच इमिडिएटली फोकस ऑन द एंड रिझल्ट. हो, आज माझी धावपळ होते, आज माझं जरा ओढ्याताण होते, पण उद्याचं एंड रिझल्ट चांगलं असणार आहे. आत्ता अनकम्फर्टेबल असले तरी चालेल, उद्या माझं चांगलं होणार आहे. उद्या माझं सिलेक्शन झालं की माझं तर होणारच आहे. माझं कुटुंबाचं, फॅमिलीचं, माझे मुलाचं, सगळ्यांचं भलं होणार आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी मला हे करायचं आहे. म्हणून फोकस ऑन द एंड रिझल्ट ठेवा आणि कायम मोटिवेटेड राहावा. आणि सेकंड थिंग इज कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी कशासाठी? म्हणजे एक दिवस सुटला की मग दुसऱ्या दिवशी जातो नाही, तिसरा दिवस असा होत जाते. त्यामुळे तुम्ही काही झालं तरी आउट ऑफ ट्रॅक व्हायचं नाही. आधी तुम्ही जे काही अभ्यास करता त्याचं सिलेबस घ्या. कधी परीक्षा आहे, तुमच्या हातात किती दिवस आहेत हे बघा. शेवटचे 10 दिवस बाजूला ठेवा. त्यातनं उरलेल्या दिवसात तुमचं सगळं सिलेबस कसं कंप्लीट होईल हे तुम्ही बघा आणि टाइम टेबल तयार करा. अभ्यासाची वेळ फिक्स करा. आता ही वेळ कशी फिक्स करायची? एखाद्याला सकाळची वेळ आवडते का, म्हणजे सकाळी मुलांनी कोणी उठलेली नसतात. आपण कामाला 6-7 नंतर चालू करतो. 4ला उठून 4 ते 6, 5 ते 7 असा आपण शांतपणे अभ्यास करू शकतो. का म्हणजे मी पण हे माझे यंग एजमध्ये केलेला आहे. लग्न झाल्यावर एक मुलगा असताना, सासूबाई असताना सगळं म्हणून सांगते, मला सकाळची वेळ छान वाटायची म्हणून मी 4 वाजता उठायचे आणि 4 ते 6 कंटिन्युअस अभ्यास करायचे. तसंच रात्रीच्या वेळी तुम्हाला होत असलं तर, मला खूप टायर्ड व्हायचं त्यामुळे माझं रात्री होत नव्हतं. म्हणून मी सकाळची वेळ 4 ते 6, सुट्टीचा दिवस असला की 4 ते 7 असं मी तेव्हा अभ्यासासाठी कम्प्लिटली द्यायची. नंतर तुम्हाला तुमचं सकाळचं काम झाल्यावर वेळ मिळत असला की तेव्हाही तुम्ही वापरू शकता. असं तुमचे अवेलेबिलिटीप्रमाणे, तुमचे वेळेप्रमाणे टाइम फिक्स करा.
टाइम फिक्स करा आणि ते कन्सिस्टन्सी ठेवा. आणि आता गृहिणी म्हटल्यावर, होम मेकर म्हटल्यावर आपल्याला माहित आहे, घरची कामं संपतात का हो? कधी घरची कामं संपत नाहीत. काम हे नाही ते तर काम चालूच असते. त्यातनं तुम्ही जरा कामाचं डिव्हिजन करा. जी अर्जंट आहेत, जी आपण पोस्टपोन केली तर चालतील, जी आपण दुसऱ्याचे सपोर्ट घेऊन करू शकतो, पाहिजे ते लिहून काढा सगळं. जी अर्जंट आहे ती व्हायला लागतात. जी पोस्टपोन करू शकतात ती तुम्ही पोस्टपोन करू शकता. नाही तर आपण काय करतो, कित्येक वेळेला काही काम नसलं की कपाट काढायचं, सगळे कपडे काढायचे, परत व्यवस्थित लावून ठेवायचे, असं सगळं अननेसेसरी कामं काय तर करत असतो. असली अननेसेसरी कामं जरा बाजूला ठेवा. किंवा पोस्टपोन करा. तुमची परीक्षा वगैरे होते, काही तुम्हाला दुसऱ्यांचा सपोर्ट घेता येत असेल, मिस्टरांचं असेल, सासूबाईंचं असेल, ते कामाला त्यांचा सपोर्ट घ्या. आणि सपोर्ट घ्यायला काही कमीपणा वाटून घेऊ नका. जे बाहेरनं भाजी आणायची आहे किंवा आणि काही करायचं असले, मिस्टरांना सांगा येता येता ऑफिसमधनं तेवढं तर करा, आणि आवडीनं करतात. त्यामुळे हे कामाची जरा विभाजन करा. म्हणजे कुठलं काम तुम्ही करता, कुठलं आणि कोणाकडनं करून घेण्यासारखं आहे, हे सगळं जरा डिवाइड केलात का नाही सोपं पडते. ह्याचे नंतर आपला वेळ कुठे वाया जातो. हल्ली आमच्या वेळेला हे नव्हतं. फेसबुक असेल, इन्स्टा असेल आणि काही सोशल ग्रुप्स असतील, हे सगळेतनं बाजूला व्हा, डिलीट करून टाकता. अगदी तुम्हाला गरजेचं आहे तेवढेच ठेवा. आणि एकदा तुमचं ध्येय तुम्ही गाठलात का नाही तर सगळं परत रिइन्स्टॉल करता येते. त्यामुळे हे सगळेतनं बाजूला व्हा, नाही ते आपला खूप वेळ वाया जातो. आणि आपण लोक काय म्हणतील, लोकांनी फोन केला मी उचलला नाही, ते मला मेसेज पाठवलं उचलला नाही, काय म्हणतील. लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. लोक काही म्हणतात, हो किती वाढली आहेस बघ, अभ्यास करून करून डोळे खाली काळी वर्तुळ आलीत, अमुक आले तमुक, वाटेल तर म्हणतात लोक. मला माहित आहे. तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका. तुमचे कामाकडे तुम्ही लक्ष द्या, पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि एक करा, मी स्वतःचे आरोग्याकडे मात्र लक्ष देणार आहे. मी जे का ठरवले तर मी करणार आहे, पण तर करताना माझे आरोग्याकडे पण मी लक्ष देणार आहे. म्हणून आपले आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्या. आणि इवन हे अभ्यास करताना कंटिन्युअसली बसायला पाहिजे असं नाही. इन बिटवीन तुम्ही ब्रेक घ्या. रेग्युलरली योगा करा, मेडिटेशन करा. हे सगळं करून घर सांभाळून आपल्याला व्यवस्थितपणे आपला अभ्यास चालू ठेवता येतो. काय पाहिजे? तुमच्या अंगात फायर पाहिजे. हो मी करणारच. पहाटे उठायचं जरा लवकर. पहाटे उठायला आवडत नाही कोणाकोणाला, रात्री मस्त वाटते ते रात्री बसा. इट डिपेंड्स. मला पहाटे उठायला आवडायचं, पहाटे फ्रेश असायची मी, म्हणून मी पहाटे उठत होते, म्हणून मी पहाटे उठायचं म्हटलं. त्यामुळे तेव्हा कसं शांत असते, बाकीचे सगळे झोपलेले असतात. आणि सकाळची कामं आवरली की सुट्टीचे दिवशी सकाळी नाश्ता करताना दुपारचे जेवणाचंही भाजी बिजी काही जादाचं करून ठेवायचं, म्हणजे मध्ये आणि 2 तास आपल्याला अभ्यासाला मिळतात. असं आपण हे सगळं करू शकतो. जिथे तुम्हाला तुमचे सासूबाईंकडनं, मिस्टरांकडनं, आईवडिलांकडनं मदत घेता येते तिथे मदत पण घ्या. आणि
अगदी मनात मात्र एकदम फोकस्ड राहावा, मोटिवेटेड राहावा. म्हणजे जे ध्येय तुम्ही गाठणार आहात तर नक्की तुम्ही मिळवणारच आहात. अच्छा, ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.